दुर्योधन आणि शकुनी महाभारताचे युद्ध होण्यास कारणीभूत असणारे दोन महत्त्वाचे व्यक्ती. पण मामा शकुनीनंच दुर्योधनाला कूटनीती शिकवली हे किती लोकांना माहिती? एकदा कौरवांनी आपल्याच राज्यात मासेमाऱ्यांवर हल्ला केला. मासेमाऱ्यांनी देखील संरक्षणासाठी शस्त्र घेतलं. दुर्योधनाला राग आला आणि त्यांनी त्या सर्वांचे हात छाटून टाकण्याचा आदेश दिला. त्यावेळी शकुनी त्याला म्हणाला की दगड मारून दगड तोडतात, पण पाण्याला तोडता येत नाही. सामर्थ्याने ते जिंकतात ज्यांच्याकडे सत्ता असते. तू राजा नाही आणि म्हणून तुझ्या आदेशाचं पालनही होणार नाही. तुला राजा होण्यासाठी कूटनीती आलीच पाहिजे. रागानं नाही तर बुद्धीनं निर्णय घेता आला पाहिजे. शेवटी मासेमारांना बंदी करून धृतराष्ट्र समोर आणलं जातं. पुत्रप्रेमात आंधळा धृतराष्ट्र मुलाची चूक न बघता मासेमारांनाच मृत्यूदंड देतो. पण हा प्रकार जेव्हा राजमाता सत्यवतीला कळतो तेव्हा तीच धृतराष्ट्राची विनवणी करून निर्णय बदलण्याची मागणी करते आणि मग धृतराष्ट्र शेवटी त्या मासेमाऱ्यांना देश निकाला देतो. आता बालपणात दुर्योधनाला शिकवलेली शकुनीची कूटनीती पुढे महाभारताच्या युद्धाचं कारण बनते. पण तत्पूर्वी कौरव आणि पांडवात वैर कसं निर्माण झालं? भीम आणि दुर्योधनात नेमकं असं काय घडलं की दुर्योधन भीमाला संपवायला निघाला होता? पाहूयात पुढच्या भागात.